नमस्कार मित्रांनो. जर आयुष्यात कधी तुम्हालाही स्वतःवरचा विश्वास डळमळला असेल, तर आजची कथा शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या कथेत तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेरणादायी कथा रोज पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा. विदर्भातील एका छोट्याशा गावात अन्वी नावाची तरुणी राहत होती. तिला जुन्या तुटलेल्या वस्तूंमधून सुंदर कलाकृती तयार करण्याची आवड होती. पण गावातील लोक तिची थट्टा करत म्हणायचे की कचऱ्यातून भविष्य घडत नाही. घरची परिस्थिती बिकट होती. वडिलांचे निधन झाले होते आणि आई शिवणकाम करून घर चालवत होती. अनेकदा जेवणापेक्षा आशा कमी पडायची. एकदा शहरातील प्रदर्शनासाठी अर्ज करण्यासाठी संधी आली, पण नोंदणी शुल्क भरण्यासाठीही पैसे नव्हते. अन्वीने तिच्या आवडत्या कलाकृती विकण्याचा प्रयत्न केला, पण कोणी विकत घेतले नाही. ती निराश होऊन नदी किनारी बसली. तेव्हा एका लहान मुलाने तिच्या हातातील तुटक्या लाकडापासून बनवलेल्या पक्षाकडे पाहून विचारले, "हे उडू शकत नाही, पण मला उडण्याचं स्वप्न दाखवतं." त्या एका वाक्याने तिच्या मनात नवा प्रकाश पेटला. तिने गावातील फेकून दिलेल्या वस्तू गोळा केल्या आणि मुलांसोबत मोफत कार्यशाळा सुरू केली. प्रत्येक मुलाला ती सांगायची, माणूसही कधीकधी तुटतो, पण संपत नाही. हळूहळू तिच्या कामाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले. शहरातील एका संस्थेने तिला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. प्रदर्शनात लोकांनी तिच्या कलाकृतींसोबत तिची संघर्ष कथा ऐकली. एका मोठ्या कंपनीने तिच्या प्रकल्पाला निधी दिला, पण अन्वीने पहिला निर्णय स्वतःसाठी नाही, तर गावात पुनर्वापर आणि कौशल्य केंद्र उभारण्याचा घेतला. ज्यांनी तिची खिल्ली उडवली होती, तेच लोक आता आपल्या मुलांना तिच्याकडे शिकायला पाठवत होते. आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. समारोपाच्या भाषणात अन्वी म्हणाली, लोकांनी मला कचरा म्हटलं, पण मी त्यातून संधी शोधली. जग तुमची किंमत लगेच ओळखणार नाही, पण तुम्ही स्वतःची किंमत ओळखलीत तर एक दिवस जगालाही ती मान्य करावीच लागते. त्या दिवशी सर्वांना समजलं की यश म्हणजे फक्त पुरस्कार नाही, तर स्वतःच्या वेदनेचे इतरांच्या आशेत रूपांतर करणं, हेच खरं यश आहे. म्हणून मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असो, स्वतःला कधीही कमी समजू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ही तुमची सर्वात मोठी जखमच असेल. संघर्षाला शाप समजू नका. तोच तुमच्या भविष्याचा पाया असू शकतो. धन्यवाद.